नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमात तांत्रिक बिघाडामुळे डेव्हिड हेडलीची साक्ष उद्यापर्यंत स्थगित. सर्वांना स्वच्छ आणि परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवायला शासनाचं प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. 2 लाख रुपयांवरच्या सोनं खरेदीसाठी पॅन कार्ड सक्तीच्या विरोधात काही सराफ संघटनांचा आज बंद. सियाचेनमधल्या हिमप्रपातातून बचावलेले लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना. सियाचेनमध्ये हिमस्खलनामुळे हौतात्म्य आलेले जवान सुनील सूर्यवंशी यांचा पार्थिव देह आज साताऱ्यात आणणार. उद्या अंत्यसंस्कार. राष्ट्रीय कृमीनाशक दिनानिमित्त देशभरात जनजागृतीपर विविध कार्यक्रम. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 86 सुवर्ण पदकांच्या घसघशीत कमाईसह भारत अव्वल स्थानी कायम. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूया. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेली साक्ष आज तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या लिंकमध्ये अमेरिकेकडून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून वारंवार प्रयत्न करूनही हेडलीचा केवळ आवाज ऐकू येत होता, व्हिडिओ दिसत नव्हता. त्यामुळे आजची सुनावणी स्थगित करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने आम्हाला आता कळलं आहे की त्यांच्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने आज डेव्हिड हेडलीची साक्ष होऊ शकत नाही. आमची भारताकडनं टेक्निकल प्रॉब्लेम कुठलाही नव्हता, परंतु दुर्दैवाने अमेरिकेच्या बाजूने त्यांच्या एक्सपर्टने प्रयत्न केल्यानंतर देखील ते आमच्याशी संपर्क साधू शकत नव्हते. म्हणून त्यांनी विनंती केली की आजची तारीख तहकूब करावी. त्या विनंतीनुसार न्यायालयाने ही केस उद्यापर्यंत तहकूब केली आहे. न्यायालयाने हे देखील मान्य केलं की उद्याची सुनावणी ही सकाळी 7 वाजेपासून सुरू होईल आणि आजच्या वेळेची भरपाई म्हणून 1 ते 1.5 तास जास्त घेण्यात येईल. अमेरिकेच्या ताब्यात असलेला हेडली मुंबई हल्ला प्रकरणी अमेरिकेतल्या अज्ञात स्थळाहून मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गेले 2 दिवस साक्ष देतोय. त्या दरम्यान पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI तसंच पाकिस्तानी लष्करातले काही अधिकारी लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा यासारख्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी सहाय्य करत असल्याचा गौप्यस्फोट हेडलीनं केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या राज्यपाल परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. कालपासून सुरू असलेल्या या परिषदेचा आज समारोप होणार आहे. 23 राज्यपाल आणि 2 नायब राज्यपाल या परिषदेत सहभागी झाले आहेत. देशातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यामध्ये राज्यपाल मोठी भूमिका बजावू शकतात असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल या परिषदेचं उद्घाटन करताना सांगितलं. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी राज्यघटनेचं पावित्र्य राखावं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. गतिमान विकासाची प्रक्रियेसाठी ऊर्जा एक महत्त्वाचा घटक असून सर्वांना स्वच्छ आणि परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवायला शासनाचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अभियानासाठी ऊर्जेची गरज असून त्यासाठी टाटा पॉवरसारख्या कंपन्या मोलाचं योगदान देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. टाटा पॉवर कंपनीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ते काल मुंबईत बोलत होते. दरम्यान मुंबईतल्या दुसऱ्या कार्यक्रमात अमेरिकेचे डेप्युटी सेक्रेटरी ऑफ कॉमर्स ब्रूस अँड्र्यूज यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्मार्ट सिटी उभारताना महाराष्ट्रात अमेरिकी उद्योगांना, विशेषतः तंत्रज्ञान आधारित कंपन्यांना चांगली संधी असल्याचं सांगून यामध्ये शिष्टमंडळानं सहकार्य देऊ केलं. स्मार्ट सिटी उभारताना घनकचरा व्यवस्थापन, द्रवकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि माहिती तंत्रज्ञानाचा उचित वापर या गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मैत्रीच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठीच्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाविन्यपूर्ण योजनांचा जनसामान्यांसाठी कितपत उपयोग होणार आहे याचा विचार करूनच योजनांवर पैसा खर्च करावा, उपयोग नसलेल्या योजनांवरती पैसे खर्च करू नयेत असे निर्देश वित्त तसंच नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सांगली जिल्हा नियोजन वार्षिक प्रारूप आराखड्याच्या समितीची बैठक मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2016-17मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या ताबडतोब संबंधितांना कळवाव्यात अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. वर्तमान परिस्थितीत जलशिक्षण तसंच सेंद्रिय खताच्या वापरासंबंधात जनजागृतीची आवश्यकता आहे, त्यावर जिल्ह्यांमध्ये भर द्यावा असंही मुनगंटीवार म्हणाले. आमदार निधीतून शक्यतो मूलभूत सोयीसुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचा विचार करावा असंही त्यांनी सांगितलं. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी यावेळी एकूण 257 कोटी 79 लाख रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादर केला. या बैठकीला सहकार मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईमध्ये वीज वितरण करणाऱ्या 3 कंपन्यांनी शहरात वीज दर समान राखण्याबद्दल अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतल्या वाढलेल्या वीज दरांबद्दल मंत्रालयात एका बैठकीत चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सध्या मुंबईत बेस्ट, टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जी या 3 कंपन्यांमार्फत वीज वितरण केलं जातं. वीज दरातल्या तफावतीच्या मुद्द्याला आगामी महानगरपालिका निवडणुकीत महत्त्व प्राप्त होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले होते. समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाच्या विविध लाभदायी योजना सर्व स्तरापर्यंत पोहोचवून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी केलं. बजेटसंबंधी सूचना आणि सरकारच्या योजनांविषयी जनतेची मतं जाणून घेण्यासाठी मिश्र यांनी काल अहमदनगरला भेट दिली. या भेटीच्या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मिश्र यांनी व्यापारी, बिल्डर, उद्योजक अशा अनेक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावं असून ती लवकरच समोर आणणार असल्याचा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याबाबत माहिती दिली असून सर्व दोषींवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणार असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं. या प्रकरणात अटक झालेल्या बांधकाम व्यावसायिक विमल शाह याच्या खात्यात महामंडळानं 106 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचं स्पष्ट झालंय. आणखी 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कागदपत्रं आमच्याकडे असून ती सक्तवसुली संचालनालयाकडे देणार असल्याचं कांबळे यांनी स्पष्ट केलं. निसर्गातल्या जीवसृष्टीच्या विविधतेची माहिती आणि ज्ञान अभ्यासकांबरोबरच नागरिकांनाही व्हावं, तसंच संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं पुण्यात कालपासून जैवविविधता महोत्सव सुरू झाला. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जंगलातलं छायाचित्रण, निसर्ग संवर्धन या विषयांवर व्याख्यानंही आयोजित करण्यात आली आहेत. यावेळी भरवण्यात आलेल्या फोटो प्रदर्शनात पश्चिम घाटातले दुर्मिळ संरक्षित प्राणी, पक्षी, वृक्ष यांची छायाचित्र पाहायला मिळत आहेत. पुणे शहरात 126 दुर्मिळ वृक्ष असून त्याची यादी बायोस्फिअर्सनं तयार केली असून या वृक्षांपुढे नामफलक लावण्यात येणार आहेत. बायोस्फिअर्स, पुणे महापालिकेचं पर्यावरण केंद्र आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज सर्वांच्याच हाती कॅमेरा आल्यानं फोटो घेताना निसर्गाला पायदळीत उडवलं जात आहे. हे लक्षात घेऊन जंगलात फोटो काढण्यासाठी नियमावलीची गरज वन खात्याच्या शिक्षण आणि संशोधन विभागाचे मुख्य वनरक्षक नितीन काकोडकर यांनी काल व्यक्त केलं. माहिती, शिक्षण आणि करमणूक या 3 स्तंभांवर चित्रपट निर्मिती आधारलेली असते असं सांगत चित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या संवादाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला हवा अशी अपेक्षा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केली. 6व्या राष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचं मुंबईत बेनेगल यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणवादी आणि चित्रपट निर्माते माईक पांडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. समाजात चित्रपटांच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षण रुजवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अशा महोत्सवातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचं माईक पांडे म्हणाले. या महोत्सवात स्पर्धा गटात 45 चित्रपट दाखवले जाणार आहेत. शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून न पाहता बदलतं तंत्रज्ञान आणि जोडधंद्याची साथ देत शेती ही इतर व्यवसायांना पर्याय म्हणून पुढे यावी असं मत धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान थेट शेतबांधावरती पोहोचवायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या सप्ताहाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतोय असंही ते म्हणाले। जलव्यवस्थापन, तण व्यवस्थापन, सेंद्रिय आणि जैविक शेतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा यावेळी मिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। 4 दिवस चालणाऱ्या या कृषी उपक्रमात निर्यात प्रक्रिया, पिकांवरील रोगांचं नियंत्रण, आधुनिक सिंचन पद्धती याबद्दल मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधीही भेट देणाऱ्यांना मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ लघुसिंचन तलावातून 30 दिवसात शेतकऱ्यांनी स्वखर्चानं 15 जेसीबी आणि 300 ट्रॅक्टर्सचा वापर करून 1 लाख ट्रॅक्टर गाळ काढला आहे। त्यामुळे शासनाची 2 कोटी रुपयांची बचत झाली असून आणखी 2 महिने हे काम चालू ठेवणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। शासनाचा एकही पैसा न घेता कोट्यवधींचं गाळ उपसण्याचं काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी तुकाराम कासार आणि तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी 20 गावच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करून सत्कार केला। 1972च्या भयंकर दुष्काळामध्ये पुरजळ तलाव निर्माण झाल्यानंतर प्रथमच या तलावातून गाळ उपसला गेलाय। इथं जलयुक्त शिवार अभियान आता खऱ्या अर्थानं यशस्वी होईल असा विश्वास मदनूरकर यांनी व्यक्त केला। नागपूरच्या क्षेत्रीय कार्यालयाला इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू नागेश्वर राव यांनी भेट दिली। शेतकऱ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत असून त्या दृष्टीनं पावलं उचलण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांसाठी शेती हीच प्रयोगशाळा असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं सोपं आहे। सध्या विद्यापीठामध्ये 5000 शेतकरी प्रशिक्षण घेत असून हे प्रशिक्षण 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचं नागेशराव म्हणाले। नागपूर कारागृहातल्या 25,000 कैद्यांना इग्नू प्रशिक्षित करत असून दरवर्षी 7 लाख विद्यार्थी इग्नूच्या माध्यमातून पदवी घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। कोणत्याही गावाच्या विकास कार्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो। लोकसहभागाचा हा धागा पकडून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कन्हेरवाडी या गावानं कात टाकली आहे। कन्हेरवाडी उस्मानाबाद जिल्ह्यातलं जेमतेम 4000 लोकवस्तीचं एक छोटंसं गाव। शेती हा प्रमुख व्यवसाय। वर्षानुवर्ष उघड्यावर मलविसर्जन करण्याच्या सवयीमुळे गाव सतत साथीच्या आजारांनी घेरलेलं। ही परिस्थिती पाहून गावातले उच्चशिक्षित तरुण ग्रामपंचायत सदस्यांनी गावाचं हे ओंगळवाणं चित्र बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पावलं टाकायला सुरुवात केली। महिलांना उघड्यावर शौचालयाला जाण्याची एकतर तो प्रॉब्लेम होता आणि छोटे मोठे छेडछाडीचे प्रॉब्लेम जे होते मुलींसाठी शाळेत जाणाऱ्या ते पण म्हणजे आमच्या लक्षात आले, ते प्रचारादरम्यान लक्षात आले। मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही स्वच्छतेतून समृद्धीकडे ह्या उक्तीप्रमाणे प्रथम आम्ही गावातले अतिक्रमण हटवली। त्याच्यामुळे जे कंजेस्टेड रस्ते होते ते मोकळे झाले। मग रस्त्याच्या कडेने दुतर्फा झाडी वगैरे लावून घेतली, त्याच्यामुळे गाव सुंदर दिसायला लागलं। आता चांगला प्रत्येक कन्हेरवाडी गावामध्ये आलेला आहे। लोकप्रतिनिधी, प्रशासन, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या सगळ्याच्या प्रयत्नातून, पुढाकारातून अवघ्या 1.5 महिन्यामध्ये 610 शौचालयाचं बांधकाम करणारं आमच्या माहितीप्रमाणे राज्यातलं हे पहिलं गाव आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा यांनी सुंदर काम केलं आहे। छेडछाड, चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी या गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी ग्रामपंचायतीनं एक फिल्टरही बसवला आहे। 25 पैसे प्रति लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी एटीएमची सुविधाही देण्यात आली आहे। प्रदूषण रोखण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यातून वृक्ष लागवड, पीकदाणीची व्यवस्था, रस्त्यांवर विजेचे दिवे अशी अनेक कामं करण्यात आली आहेत। लोकसहभागातून गावाचा विकास कसा होऊ शकतो हेच कन्हेरवाडी वासियांनी दाखवून दिलं आहे। उद्योग उभारणीसाठी भांडवलापेक्षाही हिंमत आणि कल्पकतेची जास्त गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे। राजमाता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं काल मुंबईत ठाकरे यांच्या हस्ते महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। मात्र अशा सत्कार समारंभांपलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं किती महिला उद्योजक बनल्या हे तपासून पाहण्याची गरज ठाकरे यांनी अधोरेखित केली। उद्योग क्षेत्रात स्वकर्तृत्वावर उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आलं।
मोठ्या रकमेच्या सोनं खरेदीमध्ये पॅन कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध देशभरातल्या सराफ व्यापारी संघटनांनी आज एक दिवसीय बंद पुकारला आहे. सोनं खरेदी व्यवहाराची रक्कम 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास पॅन कार्ड सक्ती सरकारनं केली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून देशभरातील सराफांनी बंदची हाक दिली आहे. सोलापूर सराफ असोसिएशननंही या बंदमध्ये सहभागी होत सराफा व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. तसंच जागोजागी निषेध करणारे फलकही लावण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, माढा, अकलूज आदी ठिकाणी सराफा बाजार बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. हैदराबादच्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 44 विद्यार्थ्यांनी कुलगुरू जाफर सारशेदवाला यांच्यासह आज मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान हे यावेळी उपस्थित होते. शेअर बाजाराच्या रिंगबेलची प्रतिमा देऊन यावेळी चौहान यांच्या हस्ते सारेशवाला यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त शेअर बाजार, विपणन, बँकिंग उद्योग आदी क्षेत्रांचं ज्ञान मिळवून देणं हा या भेटीमागचा उद्देश असल्याचं सारेशवाला यांनी यावेळी स्पष्ट केलं. बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांकरता ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्या वतीनं आज मुंबईतल्या आझाद मैदानावर महाधरणं आंदोलन करण्यात येत आहे. फेडरेशनच्या वतीनं मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत फेडरेशनचे अध्यक्ष शरद देशपांडे यांनी या धरणं आंदोलनाबाबत माहिती दिली. बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 25 मे 2015 रोजी झाली. मात्र बँकेतल्या निवृत्त कर्मचारी वर्गाच्या 1993 पासूनच्या बेसिक पेन्शनमध्ये वाढ झाली नाही. पूर्वी निवृत्त झालेल्या बँकेच्या अधिकारी वर्गाला आज निवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पेन्शन मिळते. या उणीवा दूर करण्यासाठी इंडियन बँक असोसिएशन आणि केंद्र सरकार कोणतीही पावलं उचलत नसल्यानं बँकेच्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे आंदोलन करावं लागतंय असं देशपांडे यांनी सांगितलं. शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून देशाची प्रगती शक्य आहे ही बाब जाणून दिवंगत मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेची स्थापना केली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. या संस्थेत गोंदिया, भंडारा जिल्ह्यातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. गोंदियाचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या 110व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातल्या 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा सिने अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते सुवर्णपदकं देऊन सत्कार करण्यात आला. सलमान खान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच ग्रंथालय संचालनालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नाशिक ग्रंथोत्सवाला काल ग्रंथदिंडीनं प्रारंभ झाला. ग्रंथोत्सवामुळे समाजाची वाचनाची संस्कृती जागरूक असल्याचं दिसून येतं. मात्र वाचनाची आवड समाजामध्ये वाढवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची गरज आहे असं मत महापौर अशोक मुर्तडक यांनी व्यक्त केलं. या 3 दिवसीय ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून यामध्ये विविध विषयांवरील व्याख्यानांचं तसंच कवी संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. पारमार्थिक आणि लौकिक जीवनाची सांगड घालणाऱ्या दासबोध ग्रंथराजाची निर्मिती संत रामदासांनी माघ शुद्ध नवमीला केली. यानिमित्त रायगड जिल्ह्यात शिवथरघळ इथं दासबोध पारायणाचा सप्ताह आयोजित करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या सभापती चित्रा पाटील आणि आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ झाला. राज्यातले अनेक भाविक या सप्ताहात दिंड्या घेऊन दाखल होत आहेत. यानिमित्त रोज काकड आरती, प्रातस्मरण, नामजप, दासबोध पारायण, प्रवचन, उपासना असे विविध कार्यक्रम चालू आहेत. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. गौरी असले फालतू उद्योग करेल. त्या मुनीमच्या मुलाच्या गळ्यात पडलीच ना ती. तोड साबण गोल. बंगल्यावर एक मुलगी आली होती. ती म्हणाली तिच्या पोटात विक्रमचं बाळ आहे. रावसाहेब किती त्रास करून घेताय और त्याचे परिणाम. उद्या मारायचं ते मी आज मरण मागतो. राम नारायण आणि काय चालते हो. निघून जा. आता निघून जा. वचनबद्ध सोमवार ते बुधवार रात्री 10 वाजता. सियाचेनमधल्या हिमप्रपातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
हनुमंतप्पा सध्या नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून येते 48 तास त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी काल रुग्णालयात जाऊन हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सियाचेनमध्ये झालेल्या हिमस्खलनात वीरमरण आलेले साताऱ्याचे शहीद जवान सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव शरीर आज दिल्लीहून पुण्यात आणण्यात येत आहे. त्यानंतर उशिरानं त्यांचं पार्थिव साताऱ्याला नेलं जाईल. उद्या सकाळी त्यांच्या मूळ गावी मस्करवाडी इथं सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. सियाचेनमध्ये गस्त घालत असताना झालेल्या हिमस्खलनामध्ये बेपत्ता झालेल्या जवानांमध्ये सुनील सूर्यवंशी यांचा समावेश होता. देशभरात आज राष्ट्रीय कृमीनाशक दिन साजरा होतोय. या निमित्तानं देशातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या 27 कोटी बालकांना कृमीनाशक औषधं देण्यात येत आहेत. कृमींमुळे होत असलेल्या बालकांच्या आरोग्याची हानी लक्षात घेऊन 10 फेब्रुवारी हा दिवस कृमीनाशक दिन म्हणून पाळण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. राज्यातही कृमीनाशक दिन साजरा करण्यात येतोय. हिंगोली जिल्ह्यात विविध शाळांमध्ये कृमीनाशक दिन साजरा करण्यात आला. अंगणवाडी शाळा तसंच शाळाबाह्य 6 ते 19 वयोगटातल्या मुलांना शाळांमधून कृमीनाशक औषधं देण्यात आली. तसंच या औषधांसंदर्भात माहितीही देण्यात आली. या औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं असून आज ज्या बालकांनी हे औषध घेतलं नसेल त्यांना 15 फेब्रुवारीला हे औषध देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 87 सुवर्णपदकांची घसघशीत कमाई करत भारतानं अव्वल स्थान कायम राखलंय. भारतानं 3 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं आज मिळवली. टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष दुहेरीत भारतानं 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं पटकावली तर पुरुष दुहेरीत 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवलं. टेबल टेनिस महिला दुहेरीत पूजा सहस्त्रबुद्धे आणि मनिका बात्रा जोडीनं सुवर्णपदक पटकावलं तर रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर या जोडीनं सुवर्णपदकाची कमाई केली. 39 रौप्य आणि 10 कांस्य पदकासह भारतानं एकूण 135 पदकांची कमाई केली आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासात हवामान कोरडं होतं. राज्यात नाशिक इथं 11.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता जाणून घेऊयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मधल्या तांत्रिक बिघाडामुळे डेव्हिड हेडलीची साक्ष उद्यापर्यंत स्थगित. सर्वांना स्वच्छ आणि परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवायला शासनाचं प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. 2 लाख रुपयांवरच्या सोनं खरेदीसाठी पॅन कार्ड सक्तीच्या विरोधात काही सराफ संघटनांचा आज बंद. सियाचेनमधल्या हिमप्रपातातून बचावलेले लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना. सियाचेनमध्ये हिमस्खलनामुळे हौतात्म्य आलेले जवान सुनील सूर्यवंशी यांचा पार्थिव देह आज साताऱ्यात आणणार, उद्या अंत्यसंस्कार. राष्ट्रीय कृमीनाशक दिनानिमित्त देशभरात जनजागृतीपर विविध कार्यक्रम. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 87 सुवर्णपदकांच्या घसघशीत कमाईसह भारत अव्वल स्थानी कायम. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.